रामकृष्ण हरी. भगवद्गीता ही आपल्या हिंदू धर्मातील धर्मग्रंथ. तसं पाहायला गेलं तर भगवद्गीता हा फक्त धर्मग्रंथ नाही, तर मनुष्याच्या जीवनातील सार आहे. मनुष्याने आपल्या जीवनात काय केलं पाहिजे, कसं जगलं पाहिजे आणि कसं वागलं पाहिजे याचं सर्व ज्ञान भगवद्गीता आपल्याला देते. आणि या ज्ञानाचा वापर आपण आपलं जीवन जगताना केला तर संपूर्ण जीवनात आपल्याला दुःख कधीच होणार नाही. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णांनी असंख्य मोठं ज्ञान दिलं आहे, परंतु आताच्या काळात कुणी ते वाचून घ्यायला तयार नाही. म्हणून या व्हिडिओमधून मी अशा 10 गोष्टी सांगणार आहे ज्यातून भगवद्गीतेचा सार समजला जाऊ शकतो. आणि या 10 गोष्टी जर आपण जीवनात उतरवल्या तर आपलं जीवन आनंदाने भरून जाईल. रामकृष्ण हरी. मी हरिभक्त परायण काजलताई कोतवाल. तर या व्हिडिओमधील 5 नंबरची आणि 10 नंबरची गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वात पहिली गोष्ट की अपेक्षांमुळे दुःख होते. राजा हो, आपण अशा जगात राहतो जेथे प्रत्येक व्यक्ती एकमेकांकडून काहीतरी अपेक्षा करत असते. नवरा बायकोकडून, बाप मुलाकडून, सासू सुनेकडून अनेक अपेक्षा करत असते. रोज एकमेकांकडून अपेक्षांचं ओझं घेऊन आपण चालत असतो, परंतु सर्वच अपेक्षा पूर्ण होत नाही किंवा केल्याही जाऊ शकत नाही. त्यामुळे अपेक्षांची पूर्तता होत नाही, म्हणून आपल्याला खूप दुःख होतं. आणि हेच दुःख आपल्याला रोज खूप त्रास देतं आणि आपल्या सुखी जीवनात आपल्याला आनंदी राहू देत नाही. त्यामुळे अपेक्षा करणं टाळा. दुसरी गोष्ट म्हणजे आपले कर्म. आपण जे रोज जीवनात करतो, वागतो, बोलतो, ती सर्व आपली कर्म बनत असतात. आपण किती चांगले कर्म केले आहे किंवा करत आहोत यावर आपलं वर्तमान आणि भविष्य अवलंबून असतं. आपल्या जीवनातील सुख आणि दुःख ही आपल्या कर्माची फळे असतात. त्यामुळे चांगले कर्म करा जेणेकरून जीवनात आनंदी राहता येईल. तिसरी गोष्ट, वर्तमानात जगा. जर आपण रोज घडून गेलेल्या भूतकाळाचा विचार करत बसलो किंवा येणाऱ्या भविष्याची स्वप्न पाहत बसलो तर काय फायदा आहे का? कारण जर वर्तमानात आपण आपलं कर्तव्य पूर्ण केलं नाही तर येणारं भविष्य चांगलं होणार नाही. आणि भूतकाळातील विचारांमुळं आपलं वर्तमानही खराब होऊ शकतं. त्यामुळं भगवान श्रीकृष्ण वर्तमानात राहून कर्तव्य करा असा संदेश देतात. चौथी गोष्ट म्हणजे अन्यायाला विरोध करा. महाभारतात युद्धाच्या वेळी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जे मार्गदर्शन व प्रेरणा दिली तेच मार्गदर्शन व प्रेरणा म्हणजे भगवद्गीता. भगवद्गीता म्हणजे धर्मरक्षण. अन्यायाविरुद्ध उभं राहणे म्हणजे धर्मरक्षण करणे. त्यामुळं कोणावरही अन्याय होऊ देऊ नका आणि अन्याय सहनही करू नका. 5वी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं कर्तव्य. आपलं कर्तव्य म्हणजे आपल्याला नेमून दिलेलं आपलं काम किंवा आपण ठरवलेली आपले ध्येय. आपलं कर्तव्य नेहमी धर्माला व सत्याला धरून हवं. त्यामुळं त्यातून आपल्याला सकारात्मक फळ मिळतं. आपल्या धर्मामुळे, आपल्या कर्मांमुळे जर या जगात काही चांगलं घडणार असेल, कोणाचं तरी चांगलं होणार असेल तर ते काम करा. आपलं कर्तव्य हे मन लावून करा. समाज कल्याण, धर्मरक्षण ही सर्वांची सर्वात महत्त्वाची जबाबदारी आहे. ती आपण सर्वांनी पार पाडायला हवी. 6वी गोष्ट म्हणजे वाईट सवयी टाळा. जर आपल्याला काही वाईट सवयी असतील तर मात्र आपण आपल्या जीवनाचा समतोल राखू शकत नाही. आपण आपले कर्तव्यही पूर्ण करू शकत नाही आणि आपले कर्मही चांगले होऊ शकत नाही. त्यामुळे वाईट सवयी टाळा. कोणत्याही चुकीच्या सवयी जीवनात लावून घेऊ नका. तरुण असताना स्वतःला वाईट सवयींपासून वाचवून ठेवा, कारण त्या लागायला जास्त वेळ लागत नाही आणि नंतर त्या सुटायला खूप अवघड जातात. 7वी गोष्ट म्हणजे आत्मविश्वास. जीवनात स्वतःवर विश्वास असणं सर्वात महत्त्वाचं आहे. जर आपला स्वतःवर विश्वास असेल
तर आपण योग्य त्या गोष्टी करू शकतो, आपली कर्तव्य पार पाडू शकतो. पण जर आत्मविश्वासात कमतरता असेल तर आपल्याला अनेक गोष्टी मिळू शकत नाही आणि सुखी समाधानी आयुष्य मिळणं फार अवघड असतं. त्यामुळं स्वतःवर विश्वास ठेवा. 8वी गोष्ट म्हणजे धनाचा योग्य वापर. जर आपण आपली संपत्ती, धन चांगल्या गोष्टींसाठी वापरलं तर ते चांगलं कर्म घडतं. पण जर त्याचा वापर आपण चुकीच्या गोष्टींसाठी केला तर जीवनात नरक यातना देतं. म्हणून जर तुमच्याजवळ जर चांगली धन संपत्ती असेल तर ती योग्य मार्गाने लावा. समाज कल्याणासाठी त्याचा वापर करा. जर तुम्ही त्या धनाचा समाज कल्याणासाठी वापर केला तर संपूर्ण जीवनात तुम्हाला धनाची कमतरता कधीच पडणार नाही. 9वी गोष्ट म्हणजे जीवनाचा समतोल. जीवनामध्ये सर्व गोष्टींचा समतोल असायला हवा. नातेसंबंध, धन संपदा, शरीर व मन यांच्यामध्ये समतोल असायला हवा. जो व्यक्ती संतुलित आयुष्य जगतो त्याला कधीच दुःख होत नाही आणि त्याचं जीवन हे संपूर्ण मंगलमय असतं. आता शेवटची आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मृत्यू. मृत्यू म्हटलं की सर्वांना भीती वाटते. सर्व दुःख यावं पण मृत्यू येऊ नये. मृत्यू टाळण्यासाठी लोक काय काय करतात, पण जेव्हा आपली वेळ येते ना राजा हो, तेव्हा आपण एक श्वास देखील जास्त घेऊ शकत नाही. म्हणून हे जीवन मिळालं आहे ना, ते आनंदाने जगून घ्या. कारण मृत्यू होणार आहे आणि हे सर्व इथंच राहणार आहे हे लक्षात ठेवा. भगवद्गीतेत जेवढं मला कळालं तेवढं देण्याचा मी प्रयत्न केला. म्हणून जे काही आवडलं असेल ते घेण्याचा प्रयत्न करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.